नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। सांगली फाटा येथील कुंटणखान्याचा भांडाफोड, अभिषेक लॉजवर पोलिसांचा छापा, दोघांना अटक, पीडितेची सुटका। सांगली फाटा येथील अभिषेक लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्याचा भांडाफोड झाला। अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे, तर लॉजमधून एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे। लॉजमधील कर्मचारी परशुराम कल्लाप्पा बडक्याळे वय 65 राहणार उचगाव तालुका करवीर व संजय भरत मिठारी वय 56 कारंडेमळा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी माहिती दिली। सांगली फाटा येथील अभिषेक लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निरीक्षक कळमकर यांना छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार वेल्हाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकाने सोमवारी दुपारी ही कारवाई केली। लॉज चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। ग्राहकांकडून 2,500 रुपये घेऊन पीडित महिलेला 1,000 रुपये देण्यात येत होते, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली, असंही कळमकर यांनी सांगितलं। महिला कॉन्स्टेबल धनश्री संतराम पाटील यांनी संशयितांविरुद्ध शिरोली MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।